नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनोबायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत। मी आपला मित्र अमोल नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ प्रसारित केला होता, त्यामध्ये 1500 किलो कल्चरमधील पहिला टप्पा म्हणजे 600 किलो कल्चर आपण ट्रान्सपोर्ट केले होते व आज त्याचाच पुढील राहिलेला टप्पा म्हणजे जवळपास 900 किलो कल्चर अधिक त्यामध्ये 100 किलो कल्चर वाढवलेले आहे। म्हणजे टोटल 1600 किलो कल्चरची ऑर्डर आज आपल्याकडून पूर्ण होत आहे। मित्रांनो, 1600 किलो गांडूळ कल्चरची ऑर्डर म्हणजे ही फार मोठी ऑर्डर असते। एखाद्या प्लॅन्टला एका वर्षामध्ये ही 1600 किलो गांडूळ तयार होऊ शकत नाही, तर आपल्याकडून ही अत्यंत चांगल्या रीतीने ऑर्डर पूर्ण झालेली आहे। आज अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण हे जे पॅकिंग केलेले आहे व कॅरेटमधून हे कल्चर जे आहे ते आपण पाठवत आहोत। हे कल्चर आपण 6 किलो एका पिशवीमध्ये पॅक केलेले आहे व एका कॅरेटमध्ये साधारणतः 3 बॅग टाकलेले आहेत, म्हणजे 18 किलो एका कॅरेटमध्ये दिलेले आहे। साधारणतः 56 कॅरेट होतात। 56 कॅरेटमध्ये 1002 किलो आपण कल्चर पॅक केलेले आहे व हे कल्चर सेफ रीतीने पोचावं यासाठी कॅरेटचा उपयोग केलेला आहे। आपण पाहू शकता हे कॅरेट 1 2 3 4 5 6 7 8 व 9 कॅरेट गुणिले 6 1 2 3 4 5 6 9 सक 54, साधारणतः 54 कॅरेट इथं तयार आहेत। 2 कॅरेट अजून तयार होत आहेत, थोड्याच वेळात तेही होतील। हे सर्व कॅरेट एकमेकावर ठेवून आपण ट्रान्सपोर्टेशन करणार आहोत। ही एक सगळ्यात सोपी पद्धत आहे की या पद्धतीमुळे सेफ रीतीने हे गांडूळ कल्चर आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचून जाईल। अशा पद्धतीने आपण टपामध्ये पहिल्यांदा कल्चर काढून घेतलेले असते व नंतर हे कल्चर आपण पिशव्यांमध्ये पॅक करतो। कल्चरमध्ये आपण जास्तीत जास्त पिल्ली देण्याचाही प्रयत्न करतो, कारण बऱ्याच ठिकाणी मोठे गांडूळ जगत नाहीत किंवा इतरस्त पळून जातात, त्यामुळे कस्टमरचं नुकसान होते। पण ज्या वेळेला लहान पिल्ली तिथे राहतात ती तिथेच मोठे होतात व त्या वातावरणाची त्यांना सवय होऊन जाते व फार चांगला रिझल्ट येतो। साधारणतः 4 फूट बाय 2 फुटाच्या शेणखतामध्ये 1 किलो कल्चर टाकावे, जेणेकरून रिझल्ट फार चांगला येतो। म्हणजेच 10 फुटाला 10 किलो कल्चर असावे, जेणेकरून 2.5 महिन्यामध्ये आपला खत निर्मितीचा प्रकल्प जो आहे त्याची एक सायकल पूर्ण होऊन जाईल। जर कल्चर कमी टाकले तर त्यासाठी कालावधी जास्त लागतो। शेतीपूरक व्यवसायांमधील हा एक अत्यंत उत्कृष्ट व्यवसाय आपल्यासमोर आहे व मी बरेच व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत, जे 50-60 टनाच्या पर्यंतच्या ऑर्डरही ज्यावेळेला मी दिल्या त्याही वेळेला मी व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत। ह्या चाळणीच्या माध्यमातून आपण खत चाळून घेत असतो। मोठ्या प्रमाणामध्ये इथे खत निर्मिती, कल्चर निर्मिती होत असते। मागील काही व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्यामधील सक्सेस रेशो आपल्याला लक्षात येऊन जाईल। जे काय खत निघते ते अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण वाळवतो। वाळवत असताना त्याच्यामधील गांडूळ सेपरेट करतो, त्याचाही व्हिडिओ मी प्रसारित केलेला आहे। तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सर्व प्रकल्पधारकांनी तो व्हिडिओ आवर्जून पाहावा, कारण गांडूळ जगवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे। गांडूळ खत जेव्हा आपण चाळतो त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ मर होत असते। ती मर टाळण्यासाठी व आपले कल्चर वाढण्यासाठी तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। नवीन शेणखत अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेले आहे। पण पाहू शकता मित्रांनो, फार मोठा थर न केलेला चांगला, कारण जितका मोठा थर कराल तितकी त्या थरामध्ये उष्णता राहील। उष्णता जर असेल
तर गांडूळची पिल्ली व अंडी उगणार नाहीत, पिल्ली जगणार नाहीत. त्यामुळे 1 फुटापर्यंतचा थर योग्य होतो. हा मी स्वतः केलेल्या कामातून मला आलेला अनुभव आहे. गाडी भरून झालेली आहे. गेली 8 दिवस अखंडितरित्या कल्चर काढण्याचे काम सुरू होते. आजचा खरोखर आनंदाचा दिवस आहे की आज आपण हे कल्चर ट्रान्सपोर्ट करत आहोत. काही चाळलेले खत आपल्याला दिसत आहे. यापूर्वी मी पोती भरून ठेवत होतो, पण पोती खराब होतात कालांतराने, त्यामुळे ढीग करून ठेवत असतो. पण पाहू शकता मित्रांनो, अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचे खत आपल्यासमोर दिसत आहे. वेळोवेळी मी माझ्या प्रकल्पावर ज्या ज्या नवनवीन गोष्टी होत असतात त्याचे व्हिडिओज पाठवत असतो. जर आजचा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल तर कृपया आपण चॅनल लाईक व सबस्क्राईब करावे व जे प्रकल्पधारक आहेत अशा प्रकल्पधारकांना, ज्या प्रकल्पधारकांना या व्हिडिओची गरज असेल अशा प्रकल्पधारकांना कृपया हा व्हिडिओ आपण फॉरवर्ड करावा अशी मी विनंती करतो. व लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.